हे भगवान. चहा. ए पाय काय टाकूस? पाय टाकूस का तू? चल गप्पा तिकडे चल. डोकं दुखते. हा तू झोप रे, झोप. सकाळ सकाळी तुला चहा कोणी दिली? ए तू देवाला मानतोस का रे? गुड मॉर्निंग. कशी झाली झोप? चहा प्या, चहा प्या. हा बोला पाटील साहेब, कसं काय येणं केलं? लॉरेन्स आणि त्याचे मवाली मित्र माझ्या भाडेकरूला खूप त्रास देतात. काल रात्री पण दारू पिऊन गोंधळ घातला. यांच्यामुळे पूर्ण वस्ती त्रासलेली आहे. ठीक आहे पाटील साहेब, तुम्ही चिंता करू नका. काय करायचं ते बघतो मी. थँक्यू. काय वर्मा, कसं काय चाललंय? अरे यार, आजकाल धंदा कुठे चाललाय बरोबर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मिस ईशा. बस ईशा. सर मला जरा महत्वाची चर्चा करायची होती. अरे डोंट वरी ईशा, हे माझे मित्र आहेत रुद्र प्रताप सिंग आणि ही आहे मिस ईशा, आमची न्यूली अपॉइंटेड लेबर ऑफिसर. हो प्लीज. हॅलो. हॅलो. थँक्यू सर. काय म्हणता? सर मला हरसिंग पहारेकरी बद्दल बोलायचं होतं. हरी सिंग? त्याच्याबद्दल काय? त्या नालायकाला जेल झाली होती. पण मला एक सांग, तुला त्या हरिसिंग बद्दल बरीच आपुलकी दिसते. नो सर नो, तसं काहीच नाहीये. पण सर मॅनेजमेंटने हरसिंगच्या बाबतीत जो स्टँड घेतलाय तो चुकीचा आहे. अरे पण मला काय झालंय ते तरी सांगा. अरे इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग केस मिस्टर रुद्र प्रताप सिंग. अच्छा. आमच्या कंपनीतला एक वॉचमन हरिसिंग. अच्छा. आणि त्याच्या विरुद्ध आमच्याच कंपनीतलं वर्कर रामलालची बायको, काय नाव तिचं? लाली. लाली. येस येस, लाली. लालीच एक दिवस संधी मिळताच हरिसिंगनी लालीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट लालीनी आपला नवरा रामलालला सांगितली. रामलालला खूप राग आला. रामलालनी काही दिवसांनी आपल्या साथीदारांना घेऊन आमच्या कंपनीच्या कंपाऊंड मध्ये हरिसिंगची पिटाई केली. इतकी की त्याचे 2 हात आणि 1 टांग फ्रॅक्चर झाली. बिचारा रामलाल तर जेलमध्ये गेला, पण तो कमीना हरिसिंग या कंपनीच्या विरुद्ध या इंजुरीसाठी कॉम्पन्सेशन मागत होता. आय डोंट थिंक ही इज गॉट एनी बिझनेस टू क्लेम सच कॉम्पन्सेशन. तो त्याच्या व्यक्तिगत दुश्मनीचा परिणाम आहे. पण मला एक कळत नाहीये, हे कॉम्पेन्सेशन कशासाठी? अरे ही लूट आहे. सर हे चुकीचं आहे. सर खरं तर लाली गुरु चालण्यासाठी आपल्या कंपनीच्या कंपाऊंड मध्ये यायची. हरिसिंगने तिला बऱ्याचदा सांगूनही तिने ते ऐकलं नाही. शेवटी हरिसिंगने तिला धमकी दिली की रामलालची कंप्लेंट मॅनेजमेंट मध्ये करेन. सर आणि हे लालीने रामलालला सांगितलं. आणि हे जेव्हा रामलालला कळलं तेव्हा म्हणजे सर रामलालने हरिसिंगला मारहाण केली सर. आणि हरिसिंगला जेव्हा मारहाण झाली तेव्हा हरिसिंग ड्युटीवर होता. आणि म्हणून सर त्याला आपल्याला कॉम्पेन्सेशन द्यावंच लागेल. एक गोष्ट सांग मला तू ईशा, तू काम कंपनीसाठी करते की कामगारांसाठी? सर पगार तुम्ही देता, परंतु माझं काम तुम्हा दोघांचे संबंध चांगले ठेवण्याचं आहे. काय तू हे नाही समजत की जर कंपनीचं नुकसान झालं तर आमचे आणि तुमचे संबंध चांगले राहतील? सर यातून कंपनीचा फायदाच होणार आहे. तो कसं काय? सर खरं तर सगळ्या कामगारांना माहितीच आहे, पण फक्त मॅनेजमेंटमुळे गप्प आहेत. आणि सर आता जर आपण हरिसिंगला कॉम्पेन्सेशन दिलं नाही तर सगळ्या कामगारांचा मॅनेजमेंट. यार आपण तर तिच्याकडे रागाने बघत होतो, पण तिला आपल्याशी मैत्री करायची असं वाटतंय. काय करायचं आता बोल. एक गोष्ट तर मानावीच लागेल, इतकं वाईट बोलल्यावर सुद्धा तिने आपल्यावर ब्लँकेट टाकलं, प्यायला चहा पण दिला. मला वाटतं आपण त्यांची माफी मागायला हवी. हा बरोबर बोलतोय, पण तू माफी मागेल कोण? तू मागशील? आता काय? आज मी खूप आनंदात आहे.
4 वर्षानंतर एक नवीन वळण आलंय माझ्या आयुष्यात. 4 वर्ष जेव्हापासून नोकरी केली आहे त्रिशंकू सारखं जगतोय मी. काही करू शकत नव्हतो कारण माझे संस्कार रोखत होते, ज्यांची भीती माझ्या मनात होती. दादा, नातेवाईक, आजूबाजूचे सगळ्यांच्या नजरेतून उतरलो होतो मी. सगळीकडे कोण मारा. आज दादानी नातं तोडून खूप उपकार केलेत माझ्यावर. स्वतंत्र आहे मी, काही करू शकतो. कोणीही थांबवणार नाही, कोणाची पर्वा नाही. अरे सगळ्यांच्या भेटी झाल्या, बरं वाटलं जरा. नाही नाही नाही, त्या दिवशी खूप मजा आली. अरे हो, खरंच. हा, सगळं माहिती आहे. हो, माहिती आहे मला. नाही नाही, सध्या तरी काही विशेष काम नाहीये. चाललंय, रेग्युलर जी काम आहे ती चालली आहे. हा, हो. साहेब, ओ साहेब, साहेब सोडा ना माझ्या मुलाला. सोड रे त्यांना. थँक्यू, थँक्यू. चला. थँक्यू. इतकी शक्ती आम्हा दे तू दाता, विश्वास मणीचा ढळोला. इतकी शक्ती आम्हा दे तू दाता. प्रार्थना आहे, रोज संध्याकाळी दिवे लागण झाल्यावर आम्ही म्हणतो. आई तर लहानपणापासून म्हणतेय. सन्मार्गे चाललो आम्ही, चूक हातून कुठली घडोना. इतकी शक्ती आम्हा दे तू दाता, विश्वास मणीचा ढळोना. सन्मार्गे चाललो आम्ही, चूक हातून कुठली घडोना. इतकी शक्ती आम्हा दे तू दाता, विश्वास मणीचा ढळोना. या या मेरा साहेब, या या. आपण आलात, आमचं नशीब फळफळलं. बसा बसा. थँक्यू. देशमुख साहेब. साहेबांकरता चहा पाण्याचं बघा. ठीक आहे. बोला मेरा साहेब, काय सेवा करू? रुद्रासाहेब, मला वाटतं की आपण आपल्यामधलं अंतर जरा कमी करावं. जे काही एकमेकांबद्दल गैरसमज आहेत ते दूर करावे. मेरा साहेब, मी माझा मदतीचा हात कायम पुढे केला होता, पण तुम्ही दुर्लक्ष केलं. एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये की तुमचा संशय आहे की मी तुमच्या भावाचा खून केला, आणि असं असून सुद्धा तुम्ही माझ्याकडे हात मिळवण्यासाठी हात पुढे करताय. रुद्रासाहेब, राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी चालत असतात. रात गई बात गई. आता माझा गेलेला भाऊ तर काही परत येऊ शकत नाही. जे झालं ते झालं. माझा भाऊ गेल्याचं दुःख तर मला आयुष्यभर राहणारच आहे, पण त्या दुःखाला कवटाळून मी आयुष्य तर जगू शकत नाही ना. पण माझ्या भावाचा खून झाल्याचा एक फायदा मात्र झाला की लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दल एक वेगळीच आपुलकी निर्माण झालेली आहे. हो. आणि त्याचा फायदा मला MLAचं इलेक्शन जिंकण्यामध्ये होणार आहे. जाऊ द्या, ही झाली उद्याची गोष्ट, पण आज तर तुमचं आहे ना. काय मेहराजी, नाही मला नीटचं कळलं नाही. जरा सगळं व्यवस्थित उलगडून सांगितलं तर बरं होईल. तुम्हाला नाही वाटत? सरळ गोष्ट ही आहे की आपण एक दुसऱ्यांच्या कामात येऊ शकतो, जर तुमची इच्छा असेल तर. तुमची अपेक्षा काय आहे? रुद्रासाहेब,
मला एक केमिकल फॅक्टरी उघडायची आहे आणि तो सेक्शन तुमच्या अंडर येतो. तर तुम्ही मला केमिकल फॅक्टरी उघडायची परवानगी द्यावी आणि त्या बदल्यात मी तुम्हाला धंदा कमी झालाय म्हणून आम्हाला ऑर्डर मिळणं बंद झालंय. आम्ही जास्तीत जास्त अधिकार दिलेत त्यांना. सर जर का एवढंच कारण असतं तर त्यांना पुन्हा कामावर ठेवायला मी सांगितलं नसतं. याशिवाय आणखीन काय कारण असेल? सर खरं तर आपल्या कंपनीकडे भरपूर ऑर्डर्स आहेत. आपल्या कंपनीचा अर्धा माल आपण दुसऱ्या कंपनीकडे देतो. तिकडच्या ठेकेदाराकडून माल बनवून तो माल आपल्या कंपनीचा शिक्का लावून बाजारात आणला जातो. जर मी त्यांना परत घेतलं नाही तर ईशा तू काय करशील? सर जर का तसं असेल तर मला नाईलाजाने आपल्या कामगारांना सगळं खरं खरं सांगावं लागेल. यू शट अप यू इडियट. मी तुला आधीच सांगितलं होतं ह्या 1.5 दमडीच्या पोरीला कामावरून काढून टाक. नाही ऐकलंस. किंवा ही जेव्हा तुझ्याकडे नोकरी मागायला आली होती तेव्हाच जर तू हिला कह्यात ठेवली असतीस तर आज ही एवढी वर उठलीच नसती. रामखोर. मी हरण्याला घाबरत नाही रुद्रप्रताप. पण वर्मा इथे हरण्याचा प्रश्नच कुठे येतो? धंद्यात नुकसान आणि बाईकडून मात हे आपल्या तत्वात बसत नाही. आणि तसंही तुम्ही त्या मुलीला कामावरून काढून टाकलंय. आणि जोपर्यंत तुमच्या कर्मचाऱ्यांना घाटकोपरच्या फॅक्टरी बद्दल कळेल बरोबर आहे तो. तोपर्यंत तुमची सगळी कागदपत्र तिथून गायब झालेले असतील आणि तिथे कोणी दुसऱ्याचाच माल बनत असेल. ज्या ऑर्डर मी पूर्ण करू शकत नाही त्या मला सोडाव्या लागतील. यामध्ये मला लाखो करोड रुपयाचं नुकसान होईल. पण या मुलीनी मला बर्बाद करून टाकलं. वर्मा एक मामुलीशी पोरगी ऑफिस मध्ये येऊन आपल्याला धमकावून जाते, आपल्या कंपनीला धोका निर्माण करते आणि आपण काही करत नाही. आणि मग ही सत्ता पैसा काय कामाचा? म्हणजे तुमचं म्हणणं काय? मला तिला धडा शिकवायचा आहे. मला तिला शिक्षा द्यायची. मी तिला नाही सोडणार वर्मा. सोड यार. खरी शिक्षा ती असते रुद्रप्रताप जी आयुष्यभर भोगावी लागेल. आणि जर मुलगी गुन्हेगार असेल तर त्याची मजाच काही वेगळी आहे. वर्मा पाहिजे तर रात्रभर विचार करू. ठीक आहे. साहेब हीच मुलगी आहे त्या 4 जणांना सुधारण्याचा प्रयत्न करते. बघा कशी आले. मग हा कुठे होता तेव्हा? हा झाडावर बसला होता. माझ्यासारख्या उड्या मारत होता मी बघितलं. अरे ईशा 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 काय झालं? ईशा अगं काय झालं? सांग ना गं. ईशा कोण होतं? ईशा, सांग ना. हे देवा. बघा बघा. तू इथे काय घ्यायला आले? सर आज सकाळी मला ऑफिस मधून टर्मिनेशन लेटर मिळालंय ज्यात माझं चारित्र्य आणि मिसबिहेवियर बद्दल लिहिलंय. हे मुळीच खरं नाहीये सर. मला वाटतं तुम्ही ते लेटर परत घ्यावं. असं आहे काय? म्हणजे तू इथे सौदा करायला आलीयस? म्हणजे तुझ्या चुकीची तुला जाणीव झाली तर? अजिबात नाही. मी इकडे माझा राजीनामा द्यायला आले. आणि राहिला प्रश्न सौद्याचा. जर तुम्ही त्या 55 कामगारांना परत कामावर ठेवणार असाल तर मला युनियनला काहीच सांगावं लागणार नाही. मी ही गोष्ट माझ्यात आणि मॅनेजमेंट मध्येच ठेवीन. अच्छा
पण तू इथून गेल्यानंतर कोणाला काही सांगायच्या लायकीचीच राहणार नाहीस. आमच्याशी गद्दारी केल्याचा परिणाम तुला आज कळेल. तलावर थप्पड मारली होतीस ना, ज्या इज्जतीच्या जोरावर तू आपलं तोंड चालवत होतीस ना, त्याच तोंडानं तू आता इज्जतीची भीक मागशील. काय वेळा करशील तू? मजा आला. जा तू पण जा. सोड सोड मला. नाही मी तुला नाही जाऊ देणार ना. प्लीज नको जाऊस. आणि मला हे कळत नाही की तू माझ्या इथं खासगी जीवनात का लक्ष देतोय. अरे हा तुझा खाजगी मामला आहे. म्हणजे नको रे. माझ्या आयुष्यात इतकी ढवळाढवळ करूस प्लीज. ज्या हरामखोरांनी तुझी ही अवस्था केली त्यांना शिक्षा होऊ नये. आम्ही त्यांना सोडून द्यावा असं वाटतं तुला? का सोडायचं ग त्याला? म्हणजे त्याने असा अत्याचार करत राहावा? तसं नाहीये. त्यांना शिक्षा मिळेल पण तुम्ही नका देऊ. मग कोण देणार? तू देशील? नाही मी कोर्टात जाईन. ते कोर्ट जिथे सत्य आणि असत्याचा निर्णय फक्त शब्दांवर होतो. माझा विश्वास आहे न्यायदेवतेवर. तुझा अजून कायद्याशी संबंध आला नाही ना, म्हणून अशी बोलतेस तू. तुला पश्चाताप होईल. नाही तुमचा नसेल विश्वास कदाचित, पण आज हाच कायदा पित्यासारखा माझ्या समोर उभा आहे. ज्याने कित्येक अन्याय निरपराधी लोकांसाठी आपला जीव दिला, त्या कायद्याकडे न्यायाची अपेक्षा नाही करू शकत. बलात्कार साबित करणे फारच कठीण असतं. त्यामुळेच अपराधी सबळ पुराव्याअभावी सुटून जातात. तर मग आम्ही काय करायला पाहिजे? त्यांना शिक्षा मिळो न मिळो, पण स्त्रीची बदनामी नक्कीच होते. जी गोष्ट कुणालाही माहिती नसते ती सगळ्या जगाला कळते. एकदा पुन्हा विचार करा न्यायालयात जाण्यापूर्वी. मी पूर्ण विचार केलाय. आता मला जगाची पर्वा नाही किंवा बदनामीची पण. तुला कदाचित माहिती नाहीये, एका स्त्रीसाठी बलात्काराची केस ही बलात्काराहून कमी नसते. वकिलांचे प्रश्न इतके घाणेरडे आणि अश्लील असतात की सात्विक स्त्रिया कोर्टाची पायरी चढायलाही घाबरतात. वकिलांचे प्रश्न उत्तर इतकी वेडीवाकडी असतात की कुठलीही सामान्य स्त्री त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही. तर तुमच्या मते आम्ही चूप राहायला पाहिजे? वकील म्हणून माझा हाच सल्ला आहे की एक स्त्री म्हणून आम्हाला या वाढत्या अत्याचाराशी लढावंच लागेल. आणि कुठल्या ना कुठल्या स्त्रीला जगासमोर येऊन आपलं मत मांडावंच लागेल की आम्हालाही विरोध करण्याचा अधिकार आहे. आणि कुठल्याही पुरुषाला हा अधिकार नाहीये की स्त्रीच्या मर्जी विरुद्ध तो तिला स्पर्शही करू शकेल. आम्हाला अधिकारासाठी लढावंच लागेल. आमच्यापैकी कुठल्या तरी एका स्त्रीला बळीचा बकरा व्हावंच लागेल. आणि तुमची इच्छा आहे निशाने बळीचा बकरा व्हावं? आम्ही असं होऊ देणार नाही. आज जरी माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, उद्या आणखी कोणाचं तरी करतील आणि बदनामीच्या भीतीमुळे आपण गप्प बसायचं नाही. मी असं होऊ देणार नाही. मी त्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही. मिस्टर खन्ना, यू मे प्रोसीड नाउ. थँक यू, मिलॉर्ड. मिस ईशा देवी,
कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी तुम्हाला बदनामीची भीती वाटली नाही? नाही, या लोकांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. मला वाटतं तुम्ही आणि तुमच्या विद्वान वकील साहेबा कोर्टाच्या आधी स्वतःच शिक्षा द्यायला आतुर झालात, जेलमध्ये पाठवू इच्छित आहात. मिलॉर्ड, मिस्टर वर्मांच्या कंपनीमध्ये ईशा देवीचा बेमूरवर तडफोडपणा भयंकर वाढला होता. कंपनीच्या कुठल्याही डायरेक्टरांच्या केबिन मध्ये ती विना परवानगी सरळ घुसायची आणि तिथे अत्यंत बेजबाबदारपणे वागायची. अँड हाईट ऑफ द सिच्युएशन, 4 एप्रिलच्या दिवशी मिस्टर वर्माजींच्या केबिन मध्ये मिस ईशा देवी बिना परवानगी घुसली. तिथे कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरून वर्माजींचे मित्र रुद्रप्रताप सिंग यांच्या थोबाडीत तिने मारली. अँड दॅट वॉज द हाईट ऑफ हर मिसबिहेवियर. मिस्टर वर्माजीने तिला तात्काळ नोकरीवरून काढून टाकलं. तेव्हा मिस्टर वर्मांना शोधत शोधत ती सरळ त्यांच्या फार्म हाऊसवर पोचली. तिथे वर्माजींनी परत कामावर घ्यावं म्हणून त्यांच्या हातापाया पडायला लागली. मिस्टर वर्माजींनी तिला साफ नकार दिला, कारण त्यांना त्यांच्या कंपनीची शिस्त सांभाळायची होती. जेव्हा ईशा देवींच्या हे लक्षात आलं की मिस्टर वर्माजी असं आपलं ऐकत नाहीये, त्यावेळी तिने त्यांना बदनाम करायची धमकी दिली. मिस्टर वर्माजींनी तिला तात्काळ तिथून निघून जायला सांगितलं. त्यावेळी माझ्या सर्व अशिलांना धमक्या देत ती तिथून निघून गेली. पुढे काय झालं हे माहित नाही, पण 6 एप्रिलच्या दिवशी सकाळी पोलिसांकडून कळालं की ईशा देवींनी माझ्या सर्व अशिलांवर बलात्काराचे आरोप लावलेले आहेत. मिस्टर वर्माजी, तुम्ही पहिल्यांदा मिस ईशा देवीला कधी भेटलात? जेव्हा ती माझ्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू द्यायला आली होती. अच्छा. आणि मी तिचं सिलेक्शन केलं होतं. कुठल्या पोस्टसाठी? लेबर ऑफिसरसाठी. म्हणजे दररोज ही शेकडो लोकांना भेटत असणार? होय, तिचं कामच तसं होतं. तिला लोकांना भेटण्यामध्ये खूप आनंद मिळत असे. ती फार ब्रॉड माइंडेड होती, म्हणूनच मी तिला लेबर ऑफिसर म्हणून घेतलं. अच्छा, म्हणजे रोज ती ओळखीच्या अनोळखी अशा शेकडो लोकांना भेटत असणार, त्यांच्याशी हसून बोलत असणार. तुम्हाला म्हणायचं काय आहे? हेच की यांचा पेशाच असा आहे की त्यांना रोज शेकडो माणसांना भेटावं लागतं. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, यांच्या व्यवसायाचा या केसशी काही संबंध नाही. संबंध आहे मिलॉर्ड. बलात्काराच्या केसमध्ये स्त्रीचा पेशा आणि तिचं चालचलन याचा खूप मोठा संबंध असतो आणि ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. बलात्कार झालाही आहे, पण एक भारतीय नारी भरलेल्या कोर्टात येऊन या बलात्काराच्या चर्चेचं चरबीत चरवण करत नाही. ती लाजेनं आपला जीव देईल. पण मिस ईशा देवींच्या चेहऱ्याकडे बघा. लाज, पश्चाताप याचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. या अशा स्त्रिया म्हणजे नारी जातीला कलंक आहेत. आईच्या नात्याला काळीमा फासणारे आहेत, बहिणीच्या नात्याला कलंक फासणारे आहेत, मुलीच्या नात्याला कलंक फासणारे आहेत. आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. I also object the same existence of such women in our society, my lord. अशा स्त्रियांना समाजात राहण्याचा काही एक अधिकार नाहीये, ज्या सगळं करून सवरून वर इज्जतदार आणि देवी बनू इच्छितात. मिलॉर्ड, बलात्कार करणारा आपल्या घरी किंवा फार्म हाऊसवर एखाद्या मुलीला बोलवत नाही किंवा एखादा पुरावाही मागे सोडत नाही, कारण आपण उद्या त्यात फसू म्हणून. मिलॉर्ड, मी न्यायालयाला विनंती करतो की अशा स्त्रीला जास्तीत जास्त कठोर शासन व्हावं आणि माझ्या अशिलांना बा इज्जत निर्दोष सोडून द्यावं. दॅट्स ऑल युअर ऑनर.
मिसेस गुप्ता, यू मे प्रोसीड नाउ. माय लॉर्ड, ज्या गुन्ह्यासाठी आम्हा सगळ्यांना या कटघऱ्यामध्ये उभं केलेलं आहे ते चारही खून आम्हीच केले. मला माहिती आहे आम्ही चुकीचे वागलो, आम्ही गुन्हेगार आहोत. जज साहेब, आम्ही तर जन्मताच बेकार होतो. आम्ही कशाला जगतोय तेच माहिती नव्हतं आम्हाला. ती ईशा होती ना, ईशा, तिने आम्हा सर्वांना फुटपाथवरून उचलून चांगल्या मार्गी लावलं. पण चांगल्या त्या हरामखोरांनी सगळं मातीत मिळवलं. पहिले 9 महिने सतत आम्ही त्यांच्याबद्दल चौकशी केली, तेव्हा आम्हाला कळालं आमच्यासारखी बरीच लोक आहेत ज्यांना त्यांनी फसवलंय. आम्ही जो गुन्हा केला आहे तो फक्त ईशावर झालेला अत्याचार आणि अन्यायाचा बदला नव्हता. आम्हाला अंकुश आणायचा होता या समाजावर. आम्ही विचार केला की हाच शेवटचा आणि बरोबर मार्ग आहे. तुम्ही आम्हाला फाशी दिलीत तरी काही तक्रार नाही. वाईट इतक्याच गोष्टीचं वाटतं की ईशा, जी आमचा आदर्श होती, त्याच आदर्शावर बलात्कार झाला. कायद्यानं तिला न्याय देण्यात असमर्थता दाखवून बदनामीच्या अंधकारात ढकलून दिलं. तेव्हा आम्ही हे घोषित केलं की आम्ही आमच्या पद्धतीनं प्रतारित आदर्शाला न्याय देऊ. आम्ही त्या सैतानांना मारून समाजातली घाण साफ करण्याचा प्रयत्न केलाय. पण ही परिस्थिती दारुण आहे जज साहेब. मी तुम्हाला विनंती करतो जज साहेब, हा जो आपला कायदा आहे हा अपूर्ण आहे. त्याला आणखी मजबूत बनवा, जेणेकरून आमच्यासारखे तरुण भावनेच्या भारात कायद्याला हातात घेऊ. मी आपल्याला विनंती करतो, तुम्ही समाजाला असा अंकुश लावा की समाजातून नेहमीसाठी तिरस्कार संपायला हवा, अगदी संपूर्णपणे. मी आपल्याला हात जोडून नम्रपणे हीच विनंती करतो जज साहेब. सगळे पुरावे आणि साक्ष लक्षात घेता कोर्ट या चौघांना फाशीची शिक्षा देत आहे. इतकी शक्ती आम्हा देतो दाता, विश्वास मनीचा ढळोना. इतकी शक्ती आम्हा देतो दाता, विश्वास मनीचा ढळोना. सन्मार्गे चाललो आम्ही, चूक हातून कुठली घडोना. इतकी शक्ती आम्हा देतो दाता, विश्वास मनीचा ढळोना. सन्मार्गे चाललो आम्ही, चूक हातून कुठली घडोना. इतकी शक्ती आम्हा देतो दाता, विश्वास मनीचा ढळोना. अत्याचार अनुव्याकुळतेने सारे जन्मन भावावलेले, भार पापांचा वाढत गेला. धरणीला असह्य तो झाला, झाला जर नाही भार हा हलका. नष्ट होईल सुंदर तव रचना. सन्मार्गे चाललो आम्ही, चूक हातून कुठली घडोना. इतकी शक्ती आम्हा देतो दाता, विश्वास मनीचा ढळोना. आम्ही अंधारात तू दे प्रकाश,
कवटाळू आनंदे काल घडले ते पुन्हा ना घडावे मृत्यूलाही कवटाळू आनंदे काल घडले ते पुन्हा ना घडावे सन्मार्गे चाललो आम्ही सुख हातून कुठली घडोना इतकी शक्ती आम्हा देतो दाता विश्वास मनीचा ढळोना सन्मार्गे चाललो आम्ही सुख हातून कुठली घडोना इतकी शक्ती आम्हा दे शिंदे दुनियेच्या नजरेत ते चौघेही गुन्हेगार आहेत पण माझ्या नजरेत ते देवता आहेत हे तेच 4 जण आहेत ज्यांनी माझ्या आईवर झालेल्या अन्यायाचा बदला घेऊन तिला न्याय मिळवून दिला म्हणून हे चौघेही मरून सुद्धा माझ्यासाठी अमर आहेत अमर इतकी शक्ती आम्हा देतो दाता विश्वास मनीचा ढळो